जय महाराष्ट्र, मी मनाली। दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत, पण सुरुवातीला बातमी पाहणार आहोत सायन मधली आहे। सायन इथल्या किंग सर्कल येथे एक ट्रेलर अडकल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। हा ट्रेलर ब्रिज खाली अडकून पडल्यामुळे वाहतुकीचा चांगलाच बोजावारा उडालाय। सध्या येथील रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं दिसून येतंय आणि त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये आपापली कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ झाली आहे। दरम्यान येथील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार याबद्दल प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। आपण पाहतोय सायन इथल्या किंग सर्कल इथली घटना आहे। ब्रिज खाली ट्रेलर अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला दिसतंय। सकाळची वेळ आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपापले ऑफिसे शाळा गाठायच्या असतात आणि त्यात हा ट्रेलर अडकून पडल्यामुळे त्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। सायन इथल्या किंग सर्कल परिसरातली घटना आहे। एक ट्रेलर अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। ट्रेलरला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु हा जो पादचारी पूल जो आहे त्या पुलाखाली हा ट्रेलर अडकल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे सायन मधल्या किंग सर्कल भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळची वेळ आहे, प्रत्येकाला आपले ऑफिसेस गाठायचे असतात, शाळेची वेळ आहे, परीक्षांची वेळ आहे, त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात दिसतंय, त्यामुळे प्रशासनाकडून या ट्रेलरला तिथून काढण्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे। आपण पाहतोय दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सायन परिसरामध्ये झालेली पाहायला मिळते। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मनोज, ट्रेलरला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, काही ते काम पार पडलं आहे का? वाहतुकीला दुसरा पर्याय त्यांनी शोधलाय का? अगदी बरोबर आहे। हा सकाळी हा कंटेनर अडकलेला होता। किंग सर्कलचा जो रेल्वेचा पूल आहे त्या रेल्वे पुलाची उंची जास्त नाही आणि ट्रकची उंची, ह्या ट्रेलरची उंची जास्त असल्यामुळे हा ट्रक अडकलेला होता। आता एक काही क्षणापूर्वी त्या ट्रकला मागे काढण्यात आलेला आहे, परंतु एक लेन चालू ठेवण्यात आली होती। ही एकच लेन चालू असल्यामुळे मुंबईत येणाऱ्या वाहनधारकांना फार त्रास सहन करावा लागला। ही जी वाहतूक आहे ही फार चेंबूरच्या सुमन नगर पर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक पोलिसांकडे हा ट्रक काढण्यासाठी म्हणून अशी विशेष साधनं नाहीयेत, त्यामुळे हा ट्रक काढण्यास वेळ लागलेला आहे। सकाळी 4:30 ते 5 दरम्यान हा अपघात झाल्याचं समजतंय, परंतु हे वाहन बाजूला काढण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे कुठलीही सुविधा नसल्यामुळे मात्र उशीर झालेला आहे आणि आता हा कंटेनर काढल्यामुळे आता ही लेन सुद्धा सुरू झालेली आहे। म्हणाली मनोज, धन्यवाद या संपूर्ण माहिती संदर्भात। आपण पाहिलं मुंबईतल्या सायन इथली घटना आहे। सायन किंग सर्कल जवळ पुलाखाली एक कंटेनर अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे मुंबई गाठण्यासाठी जे प्रवासी निघालेले आहेत, दररोजचे जे चाकरमानी आहेत त्यांना मात्र या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे। त्या सगळ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। सकाळी 3-3:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे, परंतु आता हा कंटेनर वाहतूक प्रशासनानं बाजूला काढण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि आता वाहतूक तिथे सुरळीत झालेली आहे।